हॅलो, वेलकम टू माय व्लॉग. सॅटर्डे संडे म्हणजे मुलांसोबत फिरण्याचा दिवस. आम्ही दोघं तर रोजच बाहेर जातो, बट सॅटर्डे आणि संडेला आम्ही मुलांना घेऊन बाहेर जातो. सो मॉम डॅडला बाय करून आम्ही निघालो. राहू दे ना माऊ. अगं माझे आहेत ना पप्पा. आज आम्ही आलो आहे सनीज वर्ल्डला, विच इज सिच्युएटेड नियर सुस पाषाण रोड. ही खूप मोठी प्रॉपर्टी आहे. त्याच्यामध्ये ॲडव्हेंचर पार्क, राहण्यासाठी रिसॉर्ट, रेस्टॉरंट्स देखील आहे तिथे. एक रुबी हिलटॉप म्हणून पण रेस्टॉरंट आहे, विच इज सिच्युएटेड ॲट द टॉप. तिथून आपल्याला पूर्ण पाषाणचा व्ह्यू दिसतो. इथे डेस्टिनेशन वेडिंग्स देखील होतात आणि फॅमिली गेट अवेसाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे. बट आम्हाला जेवायचं होतं, सो आम्ही पहिले गेलो शिवलिंगम प्युअर व्हेजमध्ये. बट ॲज युजल लंच टाईम संपला होता, बट स्टील माझे हजबंड आतमध्ये जाऊन चौकशी करून आले. तर ते आतमध्ये गेल्यानंतर कळालं आम्हाला की 3-3:30लाच लंच टाईम फिनिश झाला होता. आम्ही लेट पोचलो होतो. तिथे ॲडव्हेंचर पार्कचं पण काम चालू आहे, बट आत्ता सध्या ते ओपन नव्हतं. आम्ही फक्त ॲम्बियन्स बघायला गेलो. लाईव्ह म्युझिक चालू होतं, बट माहीत नाही कोणासाठी चालू होतं, कारण रेस्टॉरंट पूर्ण मोकळं होतं. सो आम्ही तिथल्या शिव मंदिरमध्ये गेलो. खूप छान महादेवाचं मंदिर आहे तिथे. मंदिर पूर्ण शांत होतं आणि समोर होती सुंदर महादेवाची पिंड. मंदिर खूप सुंदर आणि नक्षीदार होतं. हे मंदिर त्या प्रॉपर्टीमध्येच सिच्युएटेड आहे आणि बहुतेक तिथे जे लोक स्टेकेशनसाठी जातात त्यांच्यासाठी बांधलं असावं. पण खूप छान वाटत होतं. आजूबाजूला इतकी पॉझिटिव्ह वाईब येत होती, कारण मंदिर आणि गर्दी नाही असं कधी होत नाही. बट आम्हाला हे असं दर्शन झाल्यानंतर आम्ही आमच्या एरियामध्ये परत आलो, कारण जिथे तिथे लंच टाईम संपला होता. सो ॲट लास्ट आम्ही हिंजवडीमधल्या क्लाउड 99 रेस्टॉरंटला आलो, जिथे आम्ही नेहमीच येतो पहिल्यापासून जेवण करायला. सो आम्ही आमचं जेवण ऑर्डर केलं, कोल्ड्रिंक्स ऑर्डर केल्या, मॉकटेल्स ऑर्डर केले आणि आम्ही आमचं जेवण एन्जॉय केलं मुलांसोबत, कारण मुलांनाही खूप भूक लागली होती. आम्ही खूप लांब गेलो आणि जेवलो नाही तिथे. ॲज युजल आमचं टायमिंगच चुकीचं आहे बाहेर पडायचा. थंड पितो काय. बाहेर आल्यानंतर मुलंही खूप एक्सायटेड असतात, त्यांना खेळायचंच असतं कुठे ना कुठे. सो त्या रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यानंतर इथे खेळले, आम्ही थोडं रिलॅक्स झालो. चलायचं काय. जेवण झाल्यानंतर आम्ही देखील सुस्त झालो होतो. मुलांनी छान टाईम स्पेंड केला. सो आम्ही आता परत घरी निघालो. अँड दिस वॉज माय प्लेफुल सॅटर्डे. मुलांसोबत एन्जॉय केलं. थँक्स फॉर वॉचिंग.